आज आपण इंग्लिशच्या ज्यावेळेस आता पुढचे तुमचे जे तास होते, आज आपण 45 प्रश्नापर्यंत पहिल्या तासिकेमध्ये आलो होतो. गणित त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण 2024 चे आपण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करीत होतो. आज जे काही प्रश्न उरलेले आहेत त्याचं थोडंसं आपण विश्लेषण घेऊया. वही आणि पेन तुमच्याकडे रेडी असेल. काही मित्रांना जर कनेक्ट नसतील झाले तर त्यांना जॉईन होईल सांगा, कारण आता आपण 2-1 मिनिटात तास सुरू करतोय. तुमच्या समोर काही प्रश्न आता आज मी काय करणार आहे, आता आपण सुरूच करू. तुम्ही वाटलं तर मेसेज टाकून ठेवा. आता मी आज काय करणार आहे, बरेचसे प्रश्न तुम्हालाही सोडवावे देणार आहे. होतंय काय काय एकाकी होतंय. मी काय करतो, काही प्रश्न मी सोडवतो, काही प्रश्न तुम्ही सोडवा आणि पुढे त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. पण काही प्रश्न मात्र तुम्हाला मी सोडवायला जाणार आहे, ते तुम्ही सोडवायचे. ओके. तर आता हा प्रश्न 45 बघा. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. पहिल्यांदा आपण आकृती काढू. असे ज्यावेळेस प्रश्न येईल का नाही त्यावेळेस आकृती काढायची. काय, एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. उदाहरणार्थ ही हा एक कर्ण आहे, म्हणजे हा एक चौरस आहे. काय म्हणतो, एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी लांबीच्या मापाची, म्हणजे इथं एक असा एक चौरस. ही जी बाजू आहे ना, ही दुसऱ्या चौरसाचा जो कर्ण आहे कर्णाशी एकरूप आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ याचा जर कर्ण आपण घेतला तर याच्या कर्णाशी याची बाजू एकरूप आहे असं म्हणायचंय त्यांना. म्हणजे उदाहरणार्थ याची जर बाजू, याचा कर्ण जर x असेल तर याची बाजू x आहे असं म्हणायचं. म्हणजे काय, त्यांनी असं सांगितलंय का याची बाजू 30 सेमी आहे, कर्ण 30 सेमी, तर याची बाजू 30 सेमी आहे. तिथे काय होतंय, ते एका दोन चौरसाच्या तुलना येतात. एक चौरसाचा कर्ण 30 सेमी आणि एका चौरसाची बाजू 30 सेमी. त्या दोन, तर तुमच्या साहजिकच लक्षात आलं असेल, या बाजूपेक्षा या दोन बाजूपेक्षा कर्ण नेहमी मोठा असतो. जर कर्ण मोठा असेल आणि तो जर त्याच्या बाजू एवढा जर इकडे चौरस केला तर त्याचं क्षेत्रफळ 100% जास्तच भरणार. समांतर क्षेत्रफळ तर असू शकत नाही. आता त्यांनी पर्याय काय दिलेत बघा. क्षेत्रफळाचं अयोग्य विधान ओळखायचंय. विधान कोणतं ओळखायचं पहिलं ते समजून घ्या. अयोग्य म्हणजे चूक विधान ओळखायचं. आता बघा, दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत, बरोबर आहे, समान असणारच आहेत ना. समान कसे असतील, म्हणजे हे विधान तर योग्य आहे. बस, दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ किंवा हे इकडे जर आकृती अशी केली आपण, ओके, अशी आकृती करूया. एक आकृती पुसून दाखवू. ती काय सांगतायत, दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. आता थोडस समजून घ्या, इथं पर्यायाशी कसं खेळायचंय तुम्हाला सोडत. आता हे उदाहरण सोडू आपण, पण पर्यायावरून कसा अंदाज काढायचा आपण ना, तुम्हाला थोडस पर्यायावरून क्लिक कसं करायचं हे बघा. निमपट आणि निमपट हे आणि इथं बघा 4 कमी. निमपट आणि कमीचा अर्थ सारखाच असतो, बरोबर. म्हणजे एखाद्या क्षेत्रफळाचं जर निम्म असं आणि ते म्हणते का निम्म आहे, तर याचा अर्थ हे आणि हे सारखंच असणार आहे. पर्याय आपला तिसरा आहे, पण बघू आपण काय होतं. आता क्षेत्रफळ काढू, वाटलं तर तुम्हाला जर तसं लक्षात येत नसेल तर काढू. याचं क्षेत्रफळ काढू. या चौरसाचं क्षेत्रफळ किती तुमच्या लक्षात आलं असेल, बाजूचा वर्ग म्हणजे याचं ते 900, बरोबर. याचं क्षेत्रफळ किती आहे, 900. आता पहिल्यांदा याचा 300 बाजू आहे, जसंच का तुमच्या इथं लक्षात आलं असेल 900, पण हा 900 जास्त असू शकतो का दुसऱ्या क्षेत्रफळाच्या, नाही. आता याचं काय होईल, याचा कर्ण 30 आहे. मग कर्ण जर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ आपण कसं करतो, बरोबर. कर्णाचा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात घ्या. बाजूचा वर्ग एक सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ मी लिहितो. हे एक सूत्र ध्यानात ठेवा. चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र 2 आहेत आपल्याकडे. काय आहेत बघा. चौरसाचे क्षेत्रफळ, याच्यात लगेच लक्षात येईल तुमच्या काय काय म्हणून. चौरसाचे क्षेत्रफळ कसं कसं आहे, बाजूचा वर्ग, बरोबर. हे एक आपल्याकडे सूत्र आहे. दुसरं एक सूत्र आहे आपल्याकडे, ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. कर्णाचा वर्ग भागिले 2. या सूत्राचा इथं उपयोग आहे. हे सूत्रच आहे, पण याचा सुद्धा उपयोग आहे. मग तुमच्याकडे दोन्ही सूत्र असू द्या. कर्ण वर्ग चा हे 2. आता बघा, याचा वर्ग
म्हणजे याचा वर्ग किती आला 900 आणि 2 म्हणजे किती आलं 450. बघा बरं हाय काय निम्म काय झालं म्हणता ते दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या निमपट आहे बरोबर एकामेकाच्या निमपट आहे ते दुसऱ्या चौरसाच्या 84 कमी आहे हे बी बरोबर आहे दुसऱ्यापेक्षा 900 जास्त आहे का तर नाही हा पर्याय बरोबर नाही म्हणजे आपल्याला अयोग्य विधान कोणतं आहे 45 नंबर ओके चला आपण पुढे जाऊया आता हा प्रश्न एकदा तुम्ही काय करायचा वय सुचवून काढायचा करा पटकन आता तुम्हाला सोडायला काम दिलं मी याचं एक्सप्लेनेशन बघू आपण पण पहिल्यांदा आता तुमच्या वहीत एक तर स्क्रीनशॉट मारा नाहीतर मग वहीत उतरून काढा पटपट काय बघा सोपा प्रश्न आहे तुम्ही एकदा ट्राय करा काय होतं प्रत्येकच प्रश्न आपण ट्राय केला तर सोपा प्रश्न आहे म्हणून हा ठेवलाय आपण बाजूला बरोबर कारण आपल्याकडे वेळ कमी तर आता आपण 47 नंबरवर येऊ हे तर एकदम सोपा आहे पण मी सांगतो कसं आहे काय आता याच्यावरून डायरेक्ट वेळ नाही करायचा डायरेक्ट पर्यायावरून जायचं आहे आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात विशाल कोण होतो अशी वेळ दर्शवणारे 2 पर्याय कोणते आता म्हणजे 4 पर्याय आहेत म्हणजे आपण 4 आकृत्या काढून घेऊ तुम्हाला आता विशाल कोण माहिती आहे असं मी गृहीत धरतो बघा विशाल कोण म्हणजे कसा असा हा झाला काटकोण हा झाला लघुकोण याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे आता कधी कधी काटकोण होतो कधी कधी विशाल कोण होतो थोडस लक्ष ठेवून करा बघा पहिला पर्याय काय 1:20 झालेत आता इथं बघा मी फक्त सोपं सांगतो मला ज्यावेळेस घडी काढायची पटकन तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर घडीची भाग कशी करायची वर एक खाली एक एकदम आडवा इथं आणि इथं 2-2 मारायचे सारख्या अंतर सोडून झाली 12 तासाची तुमची घडी कंप्लीट झाली टाकू नका मार्ग पण अंदाज करून घ्या का हा 1 असतो 2 हा 3 असतो समजा इथं एक बरोबर त्यांनी काय थोडासा अंदाज आता एकदम अॅक्युरेट येईल असं काही नाही त्यांनी काय सांगितलं 1:20 झालं इथं बघा 1 असतो आणि 20 म्हणजे कुठं इथं बरोबर म्हणजे हा काटा आता पहिले जर हे समजून घ्या तर एका याच्यात ह्या 2 मध्ये 30चा कोण होत असतो इथं 30 हा 90चा झाला हा विचार कोण होत नाही बघा पुढं म्हणजे हा पर्याय आपला असू शकत नाही लक्षात येते का मी काय सांगतोय ते थोडा माझ्या बरोबर सोडीत चला तुम्ही बी जे प्रश्न तुम्हाला सुटतायत ना ते माझ्या बरोबर सोडव बर पुढं आता 11:40 मी पटपट करून घेतो हे इथं 1-2 11 वाजून म्हणजे इथं 11:40 घ्यायचे म्हणजे घडीचा काटा इथं येते आणि 40 म्हणजे इथं 30 आणि इथं 40 आहे बघा इथं आता बघा बरोबर आता इथं पहा 30 30 30 90 बा पुढं आता पहा आता इथं थोडस क्लिष्ट काय ते पहिले समजून घ्या हे गणित म्हणजे असं का असं होतंय ते बघून घ्या झालंय असं का त्या 40 मिनिटामध्ये हा काटा आहे ना याच्यात थोडासा पुढे जातो इथं बरोबर ना 40 असं आहे ना इथं बी तसंच होतंय पण हा पर्याय एवढा इतका नाही होत मग काय करणार आपण हे असं झालंय आता तुमचे हे बघा हे जर तुमचं नीटचं पाहिलं 30 30 30 30 90 झाले आणि हा 15च्या पुढे गेला म्हणजे हा एक विचार पण होतो म्हणजे पर्याय दुसरा एक सापडा आपल्याला 8:55 बरं बघ म्हणजे जवळपास 9च्या आसपास टाइम झालाय मी काय म्हणतो बघा जवळपास 9च्या आसपास टाइम झालाय 9च्या आसपास टाइम झाला का काटकून होत असतो आणि अजून 9ला कमी येत म्हणल्यावर इकडे येईन असं काहीतरी म्हणजे हा एक पर्याय नसणार पर्याय कोणता आहे हा एक ओके म्हणजे तुम्हाला अंदाज करायला ही चला पुढं हा तुम्ही सोडायचा एकडे एक आपण प्रश्न सोडत घेऊ लिहून घ्या मी याचे एक्सप्लेनेशन देतोय तुम्हाला लिहून घ्या सोपे आहेत जे सोपे आहेत ते तुम्ही सोडवा जे एकदम क्लिष्ट प्रश्न आहेत थोडस वाटतं का याच्यात काहीतरी स्टिक असायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे आणि ज्याला समभूत चौकोन माहिती आहे ज्याचं गुणोत्तर व्यवस्थित माहिती आहे त्याला क्षेत्रफळ काढायची काही अडचण नाही झाले घ्या पुढं आता 49चा प्रश्न छान आहे तो सोडू आपण बऱ्याचशा मुलांना की असं आलं का नाही काय अडचणच येते असं काही दिसलं त्यांना का त्यांचं पहिलं असतं हे प्रश्न आपण एक स्किप करू नये आपल्याला समजून आपण सोडूनच देऊ म्हणजे अपूर्णांकाच्या कन्सेप्ट व्यवस्थित जर नसतील ना तर मग इथं थोडीशी अडचण येते आता काय प्रश्न वाचून घ्या एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने
उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत असा प्रश्न आहे. पहिल्यांदा इथं लक्ष द्या. काय म्हणता हे पहिलं 5/9 भाग म्हणजे काय? जर त्या पुस्तकाचं 9 पानं असतील तर 5 पानं वाचून झाले असं साहजिक अर्थ याचा. किंवा 9 भाग जर केले त्या पुस्तकाचे सारखे तर 5 भाग वाचून झालेत. वरून पुरून काय झालंय 68 पाने बी वाचले. आता याच काही करायचं नका, निश्चित सांगतो काय करायचं. 68 पानं बी वाचलेत, अजून शिल्लक काय राहिले 92 पानं राहिले. म्हणजे 92 पानं 68 इतके पानं सगळे त्या पुस्तकाचे शिल्लक आहेत. पण इथं किती ते माहित नाही. येत पण कळेल का मी बघा. आता मी तुम्हाला काय म्हणतो ते फळे माझ्या फळ्याकडे लक्ष द्या. एका पुस्तकाचा 5/9 भाग वाचून झाला आणि 68 पाने वाचले. मी काय म्हणतो 68 पाने वाचलंच नाही. आता पानं वाचायची किती राहिली? उलटचा विचार करायचा. मी काय म्हणतो पहिलं समजून घ्या. काय म्हणलोय मी का एका पुस्तकाचा 5/9 भाग आणि 68 पाने वाचलीत ना तर 68 पानं वाचलंच नाही असं गृहीत धरा. म्हणजे हे पानं 68 वाचले नाही आणि 92 पानं वाचले नाही. वाचले किती नाही पानं आपण मग 160 पानं वाचले नाही. लक्षात येते तुमच्या किती पानं वाचले नाही 160. आता हा प्रश्न एकदम नीट समजून घ्या. एकदा हा समजला का नाही पुढे तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही. जेव्हा जेव्हा भाग दिलेला असतो ना तो राहू द्यायचा, बाकीचे पानं वाचले नाही असं गृहीत धरायचं. प्रश्न असाच येतो. किती पानं वाचले नाहीत 160. आता एवढं थोडं मग आपण हेच गणित असं म्हणू शकतो का नाही आपण तर एका पुस्तकाचा 5/9 भाग वाचून झाला आणि 160 पानं वाचले नाही तर पुस्तकाला पानं किती सेम असाच प्रश्न आहे ना. फक्त हे पानं मी काय केलं याच्यात घेतलं पण तुम्ही मला वाचलेच ना ते बघू ना आपण झालंय किती. आता बघा नीट समजून घ्या. इथं 5/9 भाग वाचून झाला म्हणजे एका पुस्तकाचे जर 9 भाग केले तर 5 भाग वाचून झालेत. उरलेत किती भाग वाचायचे तर 4/9 भाग वाचायचे म्हणजे 4 भाग उरलेत वाचायचे 9 भागापैकी. आणि ते 4 भाग म्हणजे किती पानं असतात 160 पानं उरलेत ना. 4 भाग उरलेत आणि 160 पानं उरलेत म्हणजेच काय ते 4 भाग 160 पानाबरोबर येत. म्हणजे एक भाग किती पानाबरोबर तर एक भाग आहे 40 पानाबरोबर. किती पानाबरोबर आहे ते बघा. मी याला एक्स वाय असं काहीच मानित नाही. एक भाग किती पानाबरोबर आहे 40 पानाबरोबर. टोटल पुस्तकाला भाग किती येतं 9. किती भाग येतं 9. टोटल 9 भाग आहेत ना. 9 चौक 36 किती आलं 360. मला वाटतं अशाच याचे जर तुम्ही बरेचसे प्रश्न काढले म्हणजे पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतून असं काही आलेत कधी बघा. खूप सोपा हे कळलंय का नाही समजलं अजून कसं कसं लक्षात येत आहे का. जेवढे भाग झाले तेवढे भाग ठेवा. उरलेले जेवढे वाचून झालेले पाण्यानं ते न वाचणारे याच्यात टाकायचे. म्हणजे कसं केले बघा आपण. मी म्हणलं 5/9 भाग वाचलेत 68 पानं वाचलेत पण मी म्हणलं वाचलेच नाही आणि 92 वाचले नाही. टोटल वाचले किती नाही तर 160 वाचले नाही. 160 वाचले नाही आणि इथं 4 भाग तर वाचलेच नाही म्हणजे 4 भागे 160 पानाबरोबर आहेत. म्हणजे एक भाग किती पानाबरोबर आहे 40 पानाबरोबर. तर मग 9 भाग किती पानाबरोबर आहे 360 पान. ओके चला पुढे बघूया. आता हे पहा हा प्रश्न आहे. आता असे प्रश्न आहे तर खूप छान प्रश्न आणि शक्यता असे प्रश्न परीक्षेत चुकवायचे नाही. थोडेसे समजून जर घेतले की लगेच लक्षात येते. काय बघा येता 8वीच्या उपस्थित मुलापेक्षा आता जर तुम्हाला हे दिसत नसत तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल तर शक्यता दिसते बरोबर. बघा वर्ग दिला 5वी 6वी 7वी 8वी असे वर्ग दिलेत. 8वीतील उपस्थित मुलापेक्षा उपस्थित मुलीचा शेकडा कितीना जास्त आहे म्हणा. आता 8वी कुठे आहे इथे. पहिले हे समजून घ्या. हे बघायचे बाकीचं बघायची काही गरज नाही. आता काय झालंय मुली आणि मुलं बरोबर. हा आता हे बघा हा जो भाग आहे ना हा आणि हा या दोन भागाचं कंपॅरिझन आहे. ही येतं मुलं आणि हे आता मुली म्हणजे मुली जास्त उपस्थित येतात. बर मुलं किती उपस्थित येतं 20. मुली किती उपस्थित येतात 22. हे दिसते का तुम्हाला इथं 22. बर किती मुली उपस्थित जास्त येतात 2. किती मुली उपस्थित जास्त येतात 2. किती वर जास्त आहे 20 वर जास्त 2 मुली येतात. तर त्यांनी काय सांगितलं शेकडा सांगितलाय नुसतं 2 नाही. तर तुम्ही लगेच 2 बघता का लगेच हा सापड आपल्याला उत्तर काय गडबडीत देताना उत्तर ते 2. थांबा त्यांनी सांगितलं कितीने जास्त येतात तुम्ही लगेच म्हणू नका 2नी जास्त आहेत. 2नी जास्त आहेत मुली पण शेकडा नाही. 20 वर जर 2 मुली जास्त असतात तर शेकडा किती असतो 2 पंचे 10 5 दोन्ही 10.
10% मुली जास्त आहेत मुलापेक्षा. 20 वर 2 म्हणजे 10%. बरोबर. चला, मला वाटतं सोपा होता प्रश्न. फक्त चकवण्यासाठी तुम्हाला इथं 2 त्यांनी पर्याय तसा दिलेला होता. पुढं सेम त्याच्यातच म्हणजे असं आपण जे आलेख पद्धतीवर जे गणित येतात तर 2 हमखास गणित येतात. त्याच्यामुळे थोडेस व्यवस्थितपणे हे प्रश्न सोडवा. तर काय सांगितले, मुले मुली मिळून उपस्थित पाहिल्यास कोणत्या इयत्तेची उपस्थिती सर्वात कमी दिसते. आता पहा, इथं काय केलं, ही तुलना करताना नीट समजून घ्या पहिल्यांदा गोष्ट. ज्या वेळेस आलेखावर तुलना असते का नाही, तर त्यावेळेस ती सारख्याची असते. बरोबर. म्हणजे काय, वर्गात 5वी 6वी 7वी 8वीचे कॉन्स्टंट विद्यार्थी धरले, त्याच्यातच कमी जास्त तुलना दाखवली त्यांनी. मग आता उदाहरणार्थ सांगा, 5वीचे बरेचसे सरासरी 23 22 आणि 26, तर मला वाटतं सरासरी याच्यात 24 विद्यार्थी उपस्थित आहेत. याच्यातही सरासरी थोडी जास्तची आहे, याच्यातही सरासरी. सगळ्यात सरासरी कमी कशाची आहे, तर मला इथं या आलेखात असं दिसतंय का 6वीचे सरासरी विद्यार्थी उपस्थिती एकदम कमीची. मला वाटतं हा प्रश्न बघितल्या लक्षात येतो, सगळ्यात कुठं आलेख कमी दिसतोय तुम्हाला. हे बघा, हा 6वीचा आलेख आहे. हे बघा, कुठं कोणता आलेख तुम्हाला सरासरीपेक्षा कमी दिसतोय, तर 6वीचा दिसतोय. याचा अर्थ उपस्थिती कशाची कमी आहे, 6वीची कमी. बरोबर. खूप सोपा प्रश्न होता हा. नाही, तुम्हाला एक प्रश्न देणार आहे आता. पुढचा प्रश्न याचा काही तुमचाच असते. बरं, सोड तुम्ही. सोपा प्रश्न आहे. आता ही असे प्रश्न आहे का नाही, काहीच नाही, फक्त व्यवस्थित मांडणी जर केली तर हे प्रश्न सुटतात. काय, 780 चे 25%, 25%चा अर्थ असतो 100. बरोबर. 1950 चे m टक्के म्हणजे 100. आता हा 5 ने भाग जातो, 5 5 25 आणि 5 दोन्ही 10. इथं बी 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15, 4 5 9 45 आणि 5 दोन्ही 10. आता हे दोन कॅन्सल, सारखीच्या एका बाजूला जर असते तर कॅन्सल करतो आपण. बरोबर. आता काय राहिलं बघा, आता हे जर इकडे घेतले 39, तर 39 दोन्ही 78 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे m बरोबर किती आला, 10. आता हे ना, हा सरावाचा भाग आहे. तुम्ही किती फास्ट करता हे सगळे कॅल्क्युलेशन कशाचं आहे, सरावाचं आहे. व्यवस्थित जर मला वाटतं लक्षात आलं असेल तुमच्या की किती. आता काहींचं असं लक्षात आलं की 78 राहिलं, इथं गुणिले 5 राहिलं. बरोबर. आणि मग इथं 39 गुणिले m असंच राहिलं होतं ना. मी 39 इकडे नेले, इथं कट केलं, इथं 39 आहे, 39 दोन्ही आणि 5 दोन्ही 10, म्हणजे m बरोबर किती आला, 10. ओके. तर मला वाटतं हा प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही घ्या एकदा लिहून करा प्रश्न, लिहा म्हणजे तुम्हाला तो सोडवायचा आहे. बरोबर. या 2 क्रमवार समसंख्याचा लसावी 312 तर त्या संख्येची बेरीज किती. मी तुम्हाला हिंट देतो थोडीशी. एक संख्या समजा, जर कोणती बी संख्या जरी घेतली समसंख्या, तर एक एक्स घेत असतो आपण, आणि त्याच्या पुढची क्रम कोणती घ्यायचं, 2 क्रमवार म्हणल्यावर 1/2. आता यांचा लसावी काढायचा आणि यांची बेरीज करायची. खूप सोपा प्रश्न. ओके, लिहून घ्या. अशाच प्रश्नाचा तुमचा सराव ठेवा. चला, आता हा प्रश्न आपण सोडू. थोडासा क्लिष्ट आहे पण सोडूया हा प्रश्न. काय आहे ते बघा. पहिल्यांदा हे समजून घ्यायचं काय दिले. ही एक संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर अपूर्णांकाची दाखवलाय. तर अपूर्णांक दाखवला म्हणजे काय, तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा जेव्हा संख्या रेषेवर तुम्हाला अपूर्णांक दिसतो का नाही, तेव्हा आपण पहिल्यांदा छेद बघतो. छेद किती, छेद किती याचा अर्थ त्या एकक भागाचे तेवढे तुकडे केले असा अर्थ असतो त्याचा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही संख्या रेषा बघा, ज्यांना संख्या रेषा थोडीशी आपण अशी लिहितो. बरोबर. इथं एक, इकडे 2, सारख्या अंतरावर इकडे 1 वजा 2 असं करीत होतो. बरोबर. इकडे आपण धन संख्या नेतो, इकडे ऋण संख्या नेतो, म्हणजे पूर्णांक संख्या याच्यावर दाखवतो आपण. पण ज्यावेळेस अपूर्णांक संख्या दाखवतो त्यावेळेस काय करत असतो आपण, 0 ते 1. उदाहरणार्थ मला 3/5 ची संख्या दाखवायची, याचा अर्थ असा आहे 0 ते 1 या एककाचे 5 समान भाग करायचे, म्हणजे 4 रेषा मारायच्यात. आणि मला या 5 भाग केले तर 1 2 3 तिसऱ्या भागावर जायचं. इथं झाला 3/5. हे समजलंय तुम्हाला. म्हणजे थोडीशी आयडिया आहे संख्येची. तसं इथं काहीतरी दिसतंय तुम्हाला. बरं, बघू आपण. आता काय झालंय बघा, इथं 3/8 दिसतोय. याचा अर्थ याचा एकक म्हणजे एखाद्या एककाचे किती भाग केले, तर 8 भाग केले. किती भाग केले, तर 8. आता पहिले समजून घ्या, इथं 1 दिसतं तुम्हाला.
शून्य कुठं असेल? 8 भाग मागे घ्यावा लागेल, बरोबर. म्हणजे कुठं असेल? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं शून्य आहे तुमचं. एवढं कळेल बघा. नाही 1 2 आणि 3 काय -3 चे दाख, कारण इकडे मायनस आहेत ना, इकडे सगळे धन भाग आहेत. बर, आता काय सांगितलं एवढं. आता तुम्ही म्हणतो शून्य का शोधा, शून्य शोधल्यानंतर आपल्याला कळतंय का इकडे धन आहे इकडे ऋण आहे. पण आता आपल्याला तसं करायचंच नाही. आपल्याला फक्त काय करायचं सांगितलं त्यांनी, बघा त्यांनी सांगितलंय यू आर म्हणजे इथून इथपर्यंत टोटल किती आहेत ते बघायचे. तर सोबत भाग बघा ना किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 भाग आहेत 908, बरोबर. म्हणजे एकाचे 8 भाग केले किंवा तुम्हाला असं जरी नसलं देता आलं तर मग तुम्ही असं लिहू शकता काय, 1 आणि 1/8 हा पूर्ण 1 आहे आणि त्या 1/8 एक भाग आहे, बरोबर. म्हणूनच तुम्ही असं लिहिलंय. हे कर शेवटी तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं का हे असंच येतंय, त्यामुळे मग मी असं लिहिलंय. बरं, पुढं काय झालंय, वजा. तर वजा क्यूटी. क्यूटी कुठे बघा, हा क्यू हे आणि हा टी हे, याच्यात सरळ भाग मोजा. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 8 भागापैकी 7 भाग घेतले, बस करा वजाबाकी. ते सारखं आहे. काय येते 9तून 7 गेले 2/8. याचा अर्थ काय समजतो तुमच्या लक्षात येते का, का 8 भाग केले तर अंतर हे 2 भागातलं. बस त्यांनी सांगितलंय यांची वजाबाकी ना खालच्या कोणत्या भागा इतकी येते ते लिहायची, विचार करायचा. मी काय करतो, आर एस बघतो. आर एस हा एक भाग आणि हा एक भाग, म्हणजे दोघातलं अंतर 2/8 आहे. ठीक आहे, 2/8 बरोबर. उत्तर तर आपलं हेच आहे, पण पर्याय बाकीचे बघू आपण, चेक करू थोडं. म्हणजे तुमच्या अजून थोडस टी यू. टी यू मधलं जर तुम्ही अंतर बघितलं 1 2 3 3/8 आहे, हे तसं येत नाही म्हणजे हा पर्याय नाही. क्यू आर बघू, क्यू आर याचा 1/8 आहे म्हणजे हा पर्याय नाही. एस क्यू, एस आणि क्यू याच्यात किती भाग येते, 1 2 3 3/8 आहेत म्हणजे हा नाही. म्हणजे पर्याय उत्तर काय आपलं, एक. सोपा असा प्रश्न हमखास सोपा असतो, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित भाग आणि ते व्यवस्थित मोजता आले पाहिजे. ओके, चला चला घ्या तुम्हाला मी गणित सोडायला देणार सोडतो मी पण. जर बऱ्याच जणाला काय होतं ते असं काही गुणोत्तर वयाचं काही आलं का मग थोडासा गोंधळ होतो मुलांचा. आपण बघूया. बघा, 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. आता 5 वर्षापूर्वीची गोष्ट चालली, मग 5 वर्षापूर्वीच धरायचं. मी काय म्हणतोय, 5 वर्षापूर्वी मुलीचं वय. आता याच्यात प्रश्न सगळ्यात मोठा अडचण काय होतो का, मानायचं नेमकं वय कुणाचं, बरोबर ना. वय कुणाचं मानायचं, सगळ्यात सोपं वय जे छोटा असेल त्याचं मानून द्यायचं, बरोबर. कोण छोटा असतो, मुलगा, मग आपण म्हणतो मुलीचं वय मानू. मुलीचे वय एक्स मानू. बर, आई किती असेल मग, जर मुलगी तिच्या दुप्पट आहे ना, म्हणजे आई दुप्पट आहे, मग म्हणजे काय, मुलगी जर 5ची असेल तर आई कितीची आहे, 10ची. मुलगी जर एक्सची असेल तर आई कितीची, तर आईचं वय 2x, दुप्पट आहे ना. आईचे वय काय आहे, 2x. बर, आता हे कधीच आहे, 5 वर्षापूर्वीचं वय. असं काय असेल, हे बघा उदाहरणार्थ मी असं म्हणतो माझं 5 वर्षापूर्वी 30 वय होतं, आज किती आहे मग 5 ऍड करा 35 होईल. म्हणजे हे जर 5 वर्षापूर्वीचं वय असेल तर आजचं वय किती झालं, आजचे वय किती झाले, मुलीचं झालं x+5 आणि आईचं झालं 2x+5. आणि त्यांनी जे सांगितलं हे झालं आजचे वय, आणि आजच्या वयाचं गुणोत्तर सांगितलंय 11/6. आता तुमची एक लक्षात ठेवायची, इथं जमलिंग होतं बऱ्याच जणांचं. मग आता हे 11 मांडायचे कुठं, 6 मांडायचे कुठं, म्हणजे काय, ते 11 गुणोत्तर नेमकं कोणाचं, यांच्या दोघाचा भागाकार नेमकं मांडायचं कोणाचं. त्यांना जरा जे मोठं असतं का नाही ते मोठ्याच गुणोत्तर असतं, जे छोटं गुणोत्तर असतं ते छोट्याच असतं. म्हणजे मुलीचं वय छोटं आहे म्हणून छोटं गुणोत्तर, मोठं आईचं वय आहे म्हणून मोठं गुणोत्तर आईचं, म्हणजे ती संख्या आईची. आता तुम्ही कसंही मांडा, जर समजा ह्यांचं गुणोत्तर काढायचं काय, म्हणजे वयाचा आपण काय करतो, भागाकार करतो, बरोबर. आता हे कुणाचं हे कुणाचं वय आहे, तर हे मुलीचं वय आहे. मग मुलीचं वय छोटं आहे म्हणून वर घेऊया, आणि आईचं हे ते आहे. बस एवढं झालं तर यानंतर काय करायचं, हे सोडवायचंय तुम्हाला फक्त. मी सोडवतो, काय करतो, 11 इकडे नेतो, इकडे नेतो. आता याचा शॉर्टकट बी आहे, पण काय होतं शॉर्टकट म्हणजे बऱ्याचदा ही जी पद्धत आहे, एकदा तुम्ही ही चांगली व्यक्ती मांडायची ठरवली आणि चांगला सराव केला याचा उदाहरण, खूप सोपं जाते.
बघू आपण काय करायचं आता. 11 डायरेक्ट गुणा याला 11x अधिक 55 याने डायरेक्ट तिकडे गुणा 12x अधिक 6×5 30. ओके. आता मी काय करतो, हा मोठा आहे म्हणून हा 11 इकडे नेतो, ही इकडे घेऊन जातो. म्हणजे काय 12x मधून हा 11x इकडे नेतो, कारण हा अधिक इकडे ऋण होईल. बरोबर. हा 55 अधिकच आहे आणि हा धन येतो, मग हा काय करतो ऋण करतो. 55 मधून 30 गेले तर हे 25 राहिले आणि 12 मधून 11 गेले तर हा x राहिला. x वय कुणाचं हे मुलीचं. पण नीट ध्यानात धरायचं, x वय हे मुलीचं 5 वर्षापूर्वीचं आहे. त्यांनी काय सांगितलंय 5 वर्षानंतर आणखी फरक सांगायचा आहे. पहिल्यांदा आपण आजचं वय काढत नाही अजून. नीट समजून घ्या. आपण मांडणी कशी कशी केली आठवा. पूर्वीचं वय कसं मांडलं होतं मुलीचं x. आजचं वय मुलीचं काय निघलं होतं x+5. आईचं काय निघलं होतं त्याच टायमाला 2x. आजचं आईचं किती आहे a. 5 वर्षानंतर काय होऊ शकतं बघा. 5 वर्षानंतर मुलगी काय होईल. आता हे आजचं वय आहे, मग हे आजच्या वयात अजून 5 जोडावं लागतील, म्हणजेच मुलीचं वय होईल असं. त्याच वेळेस आईचं काय होईल 2x अधिक 10 आईचं होईल. बा मग आता निघले आपल्याला x म्हणजे मुलीचं निघलंय. मुलीचं निघलंय x आणि हे 10 म्हणजे किती झालं 5 वर्षानंतर निघले इथे 35. बा खाली या. 2x मध्ये इथं आलं 50 आणि हे 10 किती झालं 60. म्हणजे काय आईचं 5 वर्षानंतर 60 वय आहे, मुलीचं हे 35. दोन्हीतला काय विचारलाय फरक कितीचा आहे 35 आणि ते 60. सांगा पटकन कितीचा फरक आहे 25चा. बरोबर. चला पुढचं घेऊया आता. लिहून घ्या वाटतं स्क्रीनशॉट मला आणि लिहा. चला झालं असं. चला 56 पहा काय बघा. आता ज्या ज्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न दिसेल का नाही ये वर्ग समजून चालायचं आपल्याला हे विस्तार सूत्रामधलंच गणित आहे. मग कसं आता विस्तार सूत्र ए चा वर्ग दिसतो बी चा वर्ग दिसतोय. तुमच्याकडे एक सूत्र आहे हे बघा असं ए चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. बर एवढंच आपल्याला मांडायचं. तुमच्या लक्षात आलं असेल ए अधिक बी म्हणजे इथं दिसतंय. बर ए चा वर्ग काढायचा आणि बी चा काढायचा. ए बी दिसतं इथं ए बी दिसतंय. द्या मांडून याच्यात किमती काहीच करायचं नाही. बरोबर. म्हणजे काय ए अधिक बी च्या जागेत मी 13 मांडतो आणि 13चा वर्ग. ओके. ए चा वर्ग तसाच ठेवतो कारण काढायचा आहे तो आपल्याला माहिती बी नाही. अधिक 2 ए बी चं मला किंमत माहिती आहे 36 तर देऊन दिली 36. बी चा वर्ग माहित नाही मला कारण तो काढायचा. 13चा वर्ग असतो 169. ए चा वर्ग अधिक 72 36 आणि 72 आणि बी चा वर्ग. आता आपल्याला काढायचंय काय हे. मग ही एका ठिकाणी ठेवू. हे 72 इकडे घेऊन जाऊ. 169 वजा 72 ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. करा यांची वजाबाकी. 169 वजा 72 जर गेलं तर 7 9 म्हणजे यांची वजाबाकी 97. कुठे पर्याय मिळेल असं कुठे दिसत असतं ना तुम्हाला. कुठे दिसतं हे. आता बघा काहीच नव्हतं सिम्पली गणित मला फक्त एवढंच जरी आलं असतं तरी मला त्या फक्त संख्यात मांडायचं आणि गणित सॉल्व्ह होत. ओके. चला आता पुढे बघूया. आता बघा काय दिले. आता तुम्हाला याच्यासाठी ना संख्याचे सगळे प्रकार माहिती असायला पाहिजे होते. बरोबर. सगळे संख्येचे प्रकार काय पाहिजेत माहिती पाहिजेत. आता बघा थोडं समजून घ्या कसा कसा चार्ट बनतो. तर उदाहरणार्थ हे नैसर्गिक संख्या होत्या. नैसर्गिक संख्या सुरू होते 1 पासून अनंतपर्यंत संपते. त्याच्यानंतर आपण त्या पूर्ण नाही म्हणून आपण पूर्ण संख्या तयार केल्या. तेही आपल्याला पुराणात म्हणून आपण पूर्णांक संख्या तयार केल्या. त्या पुराणात म्हणून आपण परिमेय संख्या तयार केल्या. त्या पुराणात म्हणजे अपरिमेय संख्या तयार केल्या आणि या सगळ्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे काय पूर्ण संख्यात परिमेय संख्यात येत म्हणजे पूर्ण संख्यात नैसर्गिक संख्या इन्क्लूड असतात. पूर्णांक संख्यात पूर्ण संख्या इन्क्लूड असते. परिमेय संख्यात पूर्णांक संख्या इन्क्लूड असते. म्हणजे आतमध्ये त्याच्यावरच हे त्यांनी दिले. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात असं त्यांनी म्हटलं. आता काय प्रश्न काय विचारायचा अयोग्य विधान ओळखायचे म्हणजे चूक विधान ओळखायचे ना. पहिले हे समजून घ्या.
विधान कोणते ओळखायचे? चूक. प्रश्न नीट समजून घ्यायचा. बरोबर ओळखायचे नाही, चूक कोणते कोणते ते ओळखायचे. आता मी हे जरा पुसतोय, म्हणजे काय, हे नैसर्गिक, हे पूर्ण, हे पूर्णांक, हे परिमेय अपरिमेय असे अशा प्रकारे ते, बरोबर. ते पुस्तून काढतो मी, म्हणजे मग आपण हा प्रश्न. आता इथं थोडीशी जमलिंग काय होते, आपण वाचण्यात घाईत आपल्याला संख्या आठवतच नाहीत. परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, आणि वास्तव संख्या म्हणजे काय लक्षात येत, बरोबर. मग काय बघू आपण, ज्या ज्या सोप्या आहेत. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. आता बघा, मी काय सांगितलं पहिले समजून घ्या. हे जर ते आता तुम्हाला नीट माहिती असेल ना तर लक्षात येते. मी असं म्हणलं, सर्व, नीट आहे, मी माझा प्रश्न नीट ऐका. सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असतात. असतात का? मी एकच वाक्य दिलं, हे एक वाक्य तुमच्या लक्षात आलं तर बाकीचं तुमच्या आपोआप लक्षात येतं. मी काय वाक्य दिलं बघा, सर्व. आता याच्यात नाहीये पूर्ण संख्या, पण त्याची कन्सेप्ट, कारण तुम्हाला बऱ्याच जणांना परिमेय संख्या माहिती नसतात, अपरिमेय संख्या माहिती नसतात, पण बरेच जणांना पूर्ण आणि नैसर्गिक संख्या तर माहिती आहे, बरोबर. म्हणून आपण त्याचं एक वाक्य घेऊ, सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असतात. असतात का? हे वाक्य बरोबर आहे का? पहिल्यांदा ते समजून घ्या. उदाहरणार्थ, पूर्ण संख्या 0 असतो, बरोबर. मग 0 हा नैसर्गिक संख्या असतो का? तर नाही. ज्यावेळेस असं वाक्य दिलं का नाही, ती चूक असते. हा, वाक्य कसं असायला पाहिजे होतं, सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. कोणती संख्या कोणत्यामध्ये ते पहिलं समजून घ्यायचं. म्हणजे हे सगळं असतंय. म्हणजे काय, सर्व नैसर्गिक संख्या, म्हणजे कसं, सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. म्हणजे काय, मी आता हे पुस्तक वाक्य बघा, समजून घ्या. या वाक्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला का? जी आतमध्ये वाक्य आहे का नाही, जी आतमध्ये संख्या असते ती पहिल्यांदा पाहिजे सर्व मध्ये, बरोबर. म्हणजे काय, सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात, तसं सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. हे तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का चूक आहे? हे विधान कसं आहे? चूक आहे, कारण पूर्णांक संख्या वास्तव संख्याच असतात. बाहेरचं वर्तुळ आतलं वर्तुळ असतंय, म्हणजे हे अयोग्य आहे, म्हणजे चूक आहे. म्हणजे हे एक उत्तर आपलं आहे, बरोबर. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. आता काही म्हणलं का नाही ते थांबायचं. सर्वच बघा, सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. कसं कसं वाक्य बघा हे, सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या कसं असतात, आतलं बाहेर पाहिजे. म्हणजे काय, सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात असं वाक्य असतं, ते उलट झाले. बाहेरचं आतमध्ये नाही, म्हणून काय करायचं, हे एक चूक आहे. बस ते तर बरोबरच आहे. म्हणजे उत्तर आपलं 1 आणि 3 आहे, बरोबर. चला पुढचं घ्या. आता हे सोपं आहे. याचं काय काढायचंय तुम्हाला, मध्यमान काढायचं. मध्यमान काढायचं म्हणजे सरासरी काढायची. सरासरीचं माहिती तुम्हाला, त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि केवढी किती विषय तेवढे बघायचं. 32 अधिक 48 घेतो मी, कारण मला सोपं जातं इकडे असं करायला. 36 अधिक 40 अधिक 40. काय केलं बघा मी, हे जवळजवळ काय दिले, हे दोन इकडे गेले का 48 2 50 आणि हे 80 ते 44, बरोबर. हे 6 आणि 4 10, म्हणजे ह्याच्यात टाकायचे 40 40 80 आणि हे 40. 8 आणि 8 60 आणि हे 40, किती झाले मग 200. जर 200 झाले तर किती विषय येते, 5. 5 ला जर 200 ला जर 5 ने भागलं तर किती येते, 5 चौक 20 40. कुठे आहे आपलं सरासरी, म्हणजे काहीच नाही, सगळ्यांची बेरीज करायची आणि ते भागून टाकायचं, बरोबर. आता याच्या ठिकाणी म्हणजे सरासरी दुसरी सोडायची एक सोपी पद्धती सांगतो तुम्हाला, याची बेरीज न करता मानायची तुम्हाला सरासरी. पण चला आता ते थोडस, ज्यावेळेस तुम्ही खूप सराव करता त्यावेळेसच ते लक्षात येईल. तर मी काय करतो, सरासरी अंदाजे 40 मानली. अंदाज तुम्हाला, तर तुम्ही उत्तराबरोबर 40 मानली नाही, मी काय केली 40 मानली. मग 40च का, मग 38 माना, 42 माना. समजा जर 40 मानली तर याच्याकडे काय नाही, याच्याकडे एक्स्ट्रा 4 आहे, याच्याकडे एक्स्ट्रा 8 आहेत, याच्याकडे 4 कमी आहेत आणि याच्याकडे 8 कमी आहेत. याने याला देऊन टाकायची, याने याला देऊन टाकायची, झाली 40 सरळ. एक्स्ट्रा कमी जास्त मांडली. आता तुम्ही समज 42 म्हणा, 43 म्हणा, तुम्ही असं प्रयोग करून बघा, एक्स्ट्रा कमी जास्त करून पहा, ते सोपं जाईल. एक अशी एक पद्धत सरासरीची असते. चला आता पुढं. आता बघा, खूप सोपा प्रश्न आहे. हा तुम्हाला सोडवायचा आहे. काय आहे, दोन
याच्या संख्या समांतर संख्या, बरोबर. दिसते काय, ए बी समांतर रेषा, या दोन समांतर येतात. समांतर रेषानंतर काही कोण तयार होतात ते तुमच्या लक्षात असलेलं पाहिजे. आंतर, बरोबर, आंतरकोन, विषम कोन, बरोबर, संगत कोन, हे जे कोण आहेत त्याच्यात रेषे जुळतील कोणाचा गुणधर्म वापरायचा आहे तुम्हाला इथे बी बघा ना. आता हा कोण, मी बरंच प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही काय करायचा, फक्त तो व्यवस्थित ट्रॅकर करून सोडवायचा. सोपा आहे म्हणून मी तुम्हाला ठेवतो. आता चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. मला वाटतं हा बी खूप सोपा आहे, पण बऱ्याच जणांना असं काही आलं की एवढं लांब बघितलं का नाही, काही जण म्हणतात नको आपल्याला सोडायचंच नको. याच्यासाठी काय करा, याच्यात तुम्हाला काय काय दिसते बघा, बी ए बी असं तरी दिसते. सारखे सारखे पद एकीकडे घ्या, ए बी पद एकीकडे घ्या. मी काय करतो, ए पासून सुरू करतो किंवा बी पासून सुरू करतो, काही अडचण नाही. 4B, बी चे सगळे पद मी एका साईडला लिहून घेतो. हे लिहिलंय मी. आता हे चिन्ह सहित उचलायचं, -3B अधिक 3B. बस, बी चे सगळे पद सांगते मी, ए चे पद उचलतो. आता मी उचलताना शक्यता पहिल्यांदा धन उचलतो ए, त्याच्यानंतर हे उचलतो, बरोबर. 2A वजा 2A, बरोबर. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 झाले. आता संख्या उचला, अधिक 5 वजा 4 वजा 9 करा, करून घ्या अगोदर. 4 मधून आता बघा हे 3 असलं का कटलं, इथं राहिले 4B. बर, पुढं हे 5 आहे, हे वजा 2 वजा 2 वजा 4 आणि 5, ए मधून 1 गेले, खाली किती राहिला, ए राहिला फक्त. तर इथं बरोबर किती झालं, हे 5, 5तून 4 गेले, खाली किती राहतात, 1, 1 म्हणून वजा 8, बरोबर. किंवा तुम्ही जर याची केली तर 5 वजा 13 किती होईल, वजा 8. आता जिथं जिथं वजा वजा 8 दिसते तुम्हाला असं करून बघायचं, कुठे दिसते, आता बघा. तुम्हाला असं वाटतं हे उलट सुलट झालं का नाही, इथं बघा, या अगोदर झालाय फक्त ए अधिक 4B वजा 8. वाटतंय सोपा होता, बरोबर. चौथा, निदान असे तरी प्रश्न परीक्षेत चुकवायचे नाही, हे सोपे प्रश्न आहेत. बघा आता हा एक प्रश्न समजून घ्या. बऱ्याचदा गोंधळ असा होतो का, ज्यावेळेस सरळ व्याज आलं तर आपण सोडवतो, पण जसं का चक्रवाढ व्याज आलं का आपल्याला, आपण काय म्हणतो ना, चक्रच फिरतं आपलं, आपण म्हणतो नकोच ते चक्रवाढ व्याजच नको, आपल्याला अडचण येते. प्रश्न खूप सोपा होता. मी 2 पद्धतीने हे तुम्हाला सोडून दाखवतो, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. पहिल्यांदा काय, सरळ व्याजाची जी सोपी पद्धती ती सांगतो, काही काही सेकंदात त्याचं उत्तर निघतं ती, आणि जे तुम्ही नेहमी करता ती सांगतो. नेहमी काय करता तुम्ही, काय करता, 2 वर्षात सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज काढायला लागतं. सरळ व्याजचं सूत्र काय, आता मी ते लिहित नाही, मुद्दल गुणले काय दर गुणले असं, बरोबर. मी काय करतो, डायरेक्ट असं लिहितो, तुम्ही समजून घ्यायचं काय हे कशाचं सूत्र आहे, सरळ व्याजाचं, बरोबर. हे गेली इथं गेलं नाही, 5,000 आहे का, अजून एक राहिला, बरं. म्हणजे एक शून्य राहते, बरोबर. हे 2 50, 5 दोन्ही 10 आणि 50 म्हणजे किती झाले, 500 रुपये काय झाले, सरळ व्याज. मग तुम्ही आता चक्रवाढ व्याज काढायला लागता. सांगतो मी काय काय करता तुम्ही. पहिल्यांदा हे सरळ व्याज काढून घेतलं तर तुम्ही म्हणता आता सरळ व्याज आलं 500 रुपये. चला मग आता आपण चक्रवाढ व्याज काढायला लागलो. मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे तुमच्याकडे, बरोबर. सूत्र कसं, आता मी चक्रवाढ व्याजाचं सूत्र मांडतो. किती वेळ किती घेता म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. चक्रवाढ व्याज सूत्र असं आहे, मुद्दल कंसात 1 अधिक दर भागिले 100, इथं मुदत आहे वजा मुद्दल आहे, हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे, बरोबर. मग तुम्ही चक्रवाढ व्याज काढायला लागता. मुदत ठेवता 5,000, 1 अधिक दर घेता 5 आणि 100, मुदत आहे 2 वर्षाची वजा 5,000. तुम्ही काय करता, मग हे 5,000 तुमच्या लक्षात आलं असताना आता आपला वेळ जवळ राहिला, काय व्हायला लागलाय, वेळ चाललाय. आता कॅल्क्युलेशन करताना कुठे बी मिस्टेक झाली काय आपलं उत्तर चुकणार, बरोबर. म्हणजे आपण खूप जवळ जातोय उत्तराच्या. तुम्ही सरळ व्याज काढा, आता चक्रवाढ व्याजाच्या खूप जवळ चाललंय तुम्ही, पण तरी उत्तर चुकण्याची आता दाट शक्यता आहे. मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, पण पहिल्यांदा हे काढून घेऊ आपण गुणिले. ह्याचं कॅल्क्युलेशन 105 असतं, हे तुम्हाला माहिती आहे. ते कसं येते ते इथं पहा, 1 अधिक हे 5 अधिक 100, आपण काय करतो मागच्या वेळेस मला वाटतं जाऊ दे, हे 100 हे 100 105 असं काय आलं, याचं सगळं अगोदर करून घेऊ, बरोबर. हे आणि मग ह्या याच्यातून 5,000 रुपये मायनस करायचे, काय होते बघा.
आता खाली काय बघा, आता 5 याला भाग द्या, बरोबर. 5 एक 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5 5 दोन्ही 10, बरोबर. इथं 2 राहिले. आता काय होईल, करा गुणाकार आता, किंवा मग तुम्ही 5 एक 5 5 2 10 असं जरी केलं असतं तरी चाललं असतं, बरोबर. म्हणजे काय, इथं जर तुम्ही 5 एक 5 5 2 10 केलं असतं तर मग खाली वरती राहिलं तर 105 गुणिले 105 असं राहिलं असतं, बरोबर. 105 गुणिले 105 करा, यांचा गुणाकार किती येतो बघा, पटपट करा. झालाय का गुणाकार? बरोबर. बर, किती आलं हे? चला आता तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगतो, तुम्ही केलं असं त्यात. हम्म. ते डायरेक्ट बाहेर गेलं का? आता नाही होणार ना, इकडे होते डायरेक्ट बाहेर. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, पहिला शॉर्टकट समजून घ्या, मग तुम्ही ते सूत्राने करीत बसा. काय बघा, ज्या वेळेस तुम्हाला सरळ व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं का नाही, पहिल्यांदा चक्रवाढ्याचे कन्सेप्ट आता मी सांगत नाही, पण चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजाचं जे तुम्हाला व्याज भेटणार त्या व्याजाला परत व्याज आपण लावतो. आता बघा 5,000 रुपये तुम्हाला सरळ व्याज काढता आलं का चक्रवाढ व्याज आपोआपच आलं, चक्रवाढ व्याज काढायचं नाही, सरळ व्याज काढायचं. किती वर्षाचं काढायचं तेवढी इथं फाट पावडायची अशी. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच असतं. 5% 5,000चं तुम्ही ऑलरेडी काढ होतं, बरोबर आहे ना. किती आले व्याज सांगा पटकन, किती येते बघा, 5,000चं एका वर्षाचं 5% किती व्याज येतंय, 250 रुपये. सेम तसं दुसऱ्या वर्षी 250 येणार आहे, कारण हे सरळ व्याज आहे. आता चक्रवाढ व्याजाला काय करतो आपण, पहिल्यांदा थोडंसं समजून घ्या. हे ही जे रक्कम असतो का नाही, हा 3 वर्षाचा काढायचा असेल तर तुम्ही इकडे पुढे द्या. हा सरळ व्याजाचा रक्कम आहे. ज्याचं पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं, जसं तुम्ही दुसऱ्या वर्षी जाता तेच पहिल्या वर्षीच्या व्याजाला व्याज लागतंय, म्हणजे या व्याजाला व्याज लागणार आहे. 250 रुपयाला 5% व्याज लागेल. करा आता 250 रुपयाचे 5% व्याज करा पटकन. 5 दोन्ही 10, 5 5 25 आणि 25 5 5 25 अर्ध म्हणजे 12.5, म्हणजे किती रुपये राहिले, 12.5. आणि हे ह्या खालच्या ह्या वरच्या रोजच्या मध्ये हे सरळ व्याज असतं, जेवढं खाली असतं की नाही ते सगळं डिफरन्स असतो. काय असतो, फरक. मला सांगा किती फरक आहे, हे काय फरक, हाच फरक आहे. पहिल्यांदा आता हे समजून घ्या मी काय म्हणतो ते, एकदा असंच ती परत हे समजून देतो तुम्हाला. कारण हे ना बऱ्याचदा तुम्ही त्या सूत्राने गेले का खूप गोंधळ होतो आणि सूत्रात चुकण्याची दाट शक्यता असते. मी तुम्हाला सरळ म्हणजे ही पद्धत थोडीशी अजून एकदा सांगतो कशी येते. बऱ्याच मुलाला हे लवकर लक्षात येत नाही, पण पहिलं समजून घ्या काय झालंय ते पहा. हे 5,000 आहेत, किती वर्षाचं व्याज काढतोय आपण, 2 वर्षाचं. 2 वर्षाचं सरळ व्याज काढतोय, चक्रवाढ नंतर बघू आपण. सरळ व्याज किती, 5,000 सरळ व्याज आहे, पहिल्या वर्षी 250, दुसऱ्या वर्षी 250 भेटणार आहे ना, 2 वर्षात 500 व्याज भेटणार आहे. आता इथं हे जे दिसते की नाही तुम्हाला, हे मी दोन्ही काढले हे हे सरळ व्याज. कोणतं व्याज आहे, सरळ व्याज. याच्या खाली जे काही निघन का नाही ते तुम्हाला सरळ व्याज. आता चक्रवाढ व्याज कसं असतंय, सरळ व्याजाला परत जे तुम्ही मागं व्याज ऍड करताय त्याच्यात व्याज काढता. म्हणजे काय, आता जे तुम्हाला दुसऱ्या वर्षी जाणार, हे बघा आता पहिल्या वर्षीचा हिशोब गृहीत धरू. पहिल्या वर्षी तुम्हाला 250 रुपये व्याज भेटलं. चक्रवाढ व्याज करायचं काय, म्हणजे काय काय करावं लागणार आहे, त्या 5,000ला व्याज लागणार आहे आणि 250 रुपयाला व्याज लावायचं. 5,000 लावलं की व्याज आपण, ते किती झालं, 250. आता 250ला व्याज लावायचं, 30 लावायचं, ते किती आहे, 12.5. आपण आत्ताच काढ, सरळ व्याज नाहीच लावायचं. आता हे दोन्ही वर्षाचा सगळा जर हिशोब काढा तर हे जे व्याज भेटणार आहे तर हे सरळ व्याजच आहे. एक्स्ट्रा किती भेटलंय तुम्हाला, तर हे भेटलंय चक्रवाढ व्याज, आणि हाच त्यांचा डिफरन्स. ओके, चला पुढे बघू. आता पहा,
आता हे गणित काही नाही, फक्त वेळ हे करण्यासाठी तुमचं हे केलंय. सिया आणि निशा यांचे सरासरी वजन आता लिहायचं हे. सिया आणि निशा सरासरी वजन 2900. फिजा आणि सिया, मी सियाच्या खाली सिया लिहितो म्हणजे मग लक्षात येते. फिजा यांचं सरासरी वजन किती आहे? 26. निशा आणि फिजा यांचं वजन इकडे सेपरेट द्यायचं आणि निशा आणि फिजा. निशा आणि फिजा मला वाटतं तुम्हाला सोडता येईल. तिन्ही पैकी सर्वाधिक वजन कितनाच आहे? आता तुमच्या एक लक्षात आलं असेल का हे हे इथंच देऊ पण बरोबर. फिजा थोडस खाली लिहायचं, कसं सोडायचं सांगतो मी लिहून काढाय बघा. हे फिजा आणि कोण येते? निशा. तुमच्या एक लक्षात येते का? हे पण आता पहिलं थोडस समजून घ्या. मी जसं गणित दिले तसंच दिले, काही बदल केला नाही. काय केले? सिया निशा यांचं सरासरी वजन 2900 बरोबर. फिजा इथं फिजा फक्त नाव मी मागे पुढे केले. सिया फिजा लिहिलं काय, फिजा सिया लिहिलं काय. ती किती वजन आहे त्यांचं? 26. आणि निशा आणि फिजा यांचं वजन आहे 50 सरासरी वजन आहे. त्यांनी सांगितलं का सगळ्या तिघीपैकी सर्वात वजन कोणाचं जास्त आहे बघू आपण. मी काय करतो, ह्या सगळ्यांचं बेरीज करतो. कम करायची करू आपण बेरीज. तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथं बघा नीट समजून घ्या. इथं दोनदा प्रत्येक व्यक्ती दोनदा आलाय. सिया दोनदा आली, निशा दोनदा आली, फिजा दोनदा आली. मग मी असं घेतो का 2 सिया, फिजा आणि निशा. आता येतंय कसं पाहिजे, यांची जर सगळ्यांची बेरीज केली तुम्ही तर ते असं येणार आहे 2 सिया अधिक 2 निशा अधिक 2 फिजा. मग 2 आपण बाहेर काढले, मी डायरेक्ट लिहिल्या बरोबर. त्यांची बेरीज करा सगळ्यांची. आता करा सगळ्यांची बेरीज. किती येते? 5. असा 105. आता हे काय करायची, 2 हे तिकडे घेऊन जायचे किंवा राहू द्या 2 मिनिट इथं बरोबर, किंवा नेऊन घेऊन जा तिकडे 2. बेरीज तर चुकली नाही ना आपली. बघा बरोबर 105 बरोबर. आता काय करू, म्हणजे काय आलंय? सिया, नीट लक्षात घ्या, सिया अधिक फिजा अधिक निशा यांचं जे वय आहे ना 105/2 हे तिघींच्या वयांचं असं असं ते. ओके. आता मला वाटतंय आता थोडं समजून घ्या. सिया आणि निशा दिसते तुम्हाला? हे सिया आणि निशा या दोघींना 2900 मग फिजाचं वय निघतंय. समजून घ्या. कोणती बी 2 ठेवा याच्यात, सिया किंवा फिजा. सिया फिजा 26 ठेवा, इथं निशाचं वय निघतंय. किंवा निशा आणि फिजा ठेवा 50, तुम्हाला सियाचं वय निघतंय. कोणतंही वय ठेवून तुम्ही वय काढा. जर तुम्हाला ह्या वयात शंका आली तर आपण मग पुढे हे करा. पण मी तुम्हाला जवळपास आता शेवटच्या टोकापर्यंत नेलंय. फक्त तुम्हाला काय करायचं, याची कोणतीही एक उचलायची, त्याच्यात ठेवून द्यायची आणि ते कॅल्क्युलेशन करायचं. ओके. वाटलं तर असं लिहून काढा. चला आपण पुढे जाऊ. आता बघा हे गणित थोडस हे काय बघा, थोडं लक्षात घ्या. काळ कामयोगाचं जे गणित असतं का नाही, काम आणि वेग किंवा काळ यांचे गणित आहेत ना, ही चलनाशी थोडीशी निगडीत आहे. म्हणजे काय, कामगार वाढवले का नाही तर काम करायला लागणारा वेळ काय होतो? कमी होतो. कामगार जर कमी केले तर तेच काम करायला लागणारा वेळ काय लागतो? जास्त लागतो. म्हणजे काय, हे दोन्ही व्यस्त चलनात असतात. जर व्यस्त चलनात असेल तर उदाहरण व्यस्त चलनाचं घ्यायचं. आता समजून घ्या, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. तेच काम करताना जर आता बघा मी असं म्हणलं का एक मजूर एक काम एका दिवसात पूर्ण करतो. नीट समजून घ्या मी काय म्हणलं. एक मजूर एक काम एका दिवसात पूर्ण करतो. जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 203 पट केली म्हणजे काय, मजूर संख्या कमी केली. नीट समजून घ्या, म्हणजे वेळ वाढणार. आता कमी केली म्हणजे काय, 203 केली म्हणजे काय, जर पहिल्यांदा मजूर 3 होते तर आता किती केलेत? 2 केलेत. म्हणजे आता मजूर 2च ठेवलेत. मग वेळ किती वाढल? वेळेच्या उलटा वाढत असतो खरं तर. 302 मजूर संख्या जर एवढी कमी केली ना तर वेळ एवढा लागत असतो. पण
लगेच गडबडीत मारू नका. इथे दीड दिसते, लगेच दीड. थांबा. त्यांनी काय सांगितलंय, पूर्वीच्या किती पटीनं वाढली असती, दिवसाची संख्या किती पटीनं वाढली असती, पटीनं म्हणता येते, कितीनं वाढली नाही. मग पहिल्यांदा एक होता, मग आता म्हणजे अर्धा पटीनं वाढले. ओके. तर आता थोडस स्पीडने घेऊ. आता बघा, मी याची थोडी हिंट देतो तुम्हाला, गणित कसं आहे. काय आहे ते बघा. हा वर्तुळ आहे. जीवेची सर्वात मोठ्या जीवेची लांबी म्हणजे कोणती, व्यासाची लांबी दिली. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय, व्यास, म्हणजे इथून याचा आहे 7 मीटर. त्याच वर्तुळात तिच्यापासून म्हणजे हिच्यापासून एक समांतर अशी एक जीवा काढली खाली. ती किती अंतरावर आहे, हे जे अंतर दिलं ना, हे अंतर हे 2.1. एक समजून घ्या. आता तुम्हाला याच्यात ते दोन गुणधर्म माहिती असते पाहिजे. काय, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, मी काय सांगतो, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे हिची काय करतो, दोन भाग करतो. एवढा लक्षात ठेवला किंवा हे गुणधर्म लक्षात ठेवला का तुम्हाला हे गणित सुटतंय. आता समजा ही त्रिज्या आहे का नाही, मग मी काय करतो, ही इथं एक त्रिज्या काढतो अशी. ही सारखंच माप आहे ना, वर त्रिज्या समान मापाच्या असतात. म्हणजे हे 7 आहे. तुमच्या एक लक्षात आलं नाही तर काटकोन करतो. आता तुम्हाला वापर कशाचा करायचा, सॉरी सर, 7 मीटर लांबी टोटल आहे, म्हणजे हिची अर्धी म्हणजे किती, 3.5 आहे. हा, ती एक राहील. गडबडी 7 दे आपण. काय झाले बघा, म्हणजे काय, ही टोटल जीवा टोटल 7 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत किती आहे, 3.5. म्हणजे हे किती आहे, 3.5. बरोबर. आता कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग याचा प्रमेय काढून आपल्याला हे अंतर निघेल. बरोबर. 3.5 कर्णाचा वर्ग, 35चा वर्ग किती आला, 5 5 25 आणि 3 चौक 12, म्हणजे 1225 हा कर्णाचा 35चा वर्ग आहे. 2.1 म्हणजे 21चा वर्ग किती, 4.41. यांची जर वजाबाकी केली किती येते बघा, पटकन कर सांगा, किती येते, 7.86. 7.86 हा कुणाचा वर्ग आहे, तर 2.8चा म्हणजे 28चा वर्ग आहे. बरोबर. हे झालं 28, म्हणजे 2.8 हे अंतर झालं. आता मी काय आताच काय सांगितलं, या हा दुभागतो म्हणजे याच्या दुप्पट अंतर 2.8 म्हणजे 5.6 त्याचं अंतर झालं, त्याच्या दुप्पट. ओके. चला पुढं. तर हे गणित थोडंसं एक्सप्लेनेशन करून देतो मी याचं, बघा काय. आता असं जर गणित आलं तर समजून जायचं खूप सोपं गणित आहे. फक्त घाई नाही करायची, आपल्याला कीची किंमत काढायची. पहिल्यांदा समजून घ्या, कर्णीच अर्थ असतो वर्गमूळ. बरोबर. हे वर्गमूळाचा अर्थ आहे. म्हणजे काय, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. 4 कर्णी जर असतील तर असं तुम्हाला ओळखायचंय, 4 हा कुणाचा वर्ग आहे, म्हणजे याचं वर्गमूळ करायचं. 4 हा कुणाचा वर्ग आहे, 4 हा कुणाचा वर्ग आहे, तर 2चा वर्ग. तुमच्या लक्षात आलं असेल 2 बाहेर निघतील, पण गोंधळ असा आहे, जर हे बरोबर आहे, मी काय करतो, मला इथं 4 पाहिजे. मी नीट बघा मी काय सांगतो, किंवा याचा वर्ग जर केला तर हे निघून जाईल आणि खाली 4 राहतील. बरोबर. एक लक्षात आलं का, काय, हे बघा, याचाच अर्थ असतो 2, किंवा याला जर म्हणजे ह्या कर्णीचा जर वर्ग केला आणि याचा वर्ग केला, बघा साधं उदाहरण घ्या, मी इकडे सांगतो तुम्हाला, लक्षात द्या. याचा अर्थ किती, 2, म्हणजे 4 कोणाचा वर्ग 2. मी काय करतो, हे जर या दोन्हीचा वर्ग करतो, म्हणजे याचा करतो याचा करतो, जर याचा वर्ग केला तर कर्ण निघून जाते, म्हणजे वर्ग केल्यावर कर्ण निघून जाते, खाली राहिले 4 आणि 2चा वर्ग किती असतो, 4. बरोबरच आहे ना. बरोबर. लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला, बर, म्हणजे काय, तर मला आता वर्ग करायचा, पण वर्ग करताना घाई नाही करायची. मी कसं करतो ते बघा, मला काय करायचं तसं ते सांगतो मला. मी काय करतो, या 16ला ना 4 मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी 16ला असं लिहू शकतो का, 4चा वर्ग म्हणजे 16. बरोबर. मी काय करणार आहे, हा जो 4 आहे ना, हा म्हणजे हे जे 16 आहेत ना, मी या 16ला काय करतो, 4चा वर्ग करतो. हे 3 तर वर येतोय, म्हणजे हे 4 म्हणजे 4चा घातांक 2 हे मी 16 साठी देतो, हा 3 इथं ठेवूनच देतो. बर. करणीत मी तसंच ठेवतो, 4 कंसात k वजा 5. गडबडू नका. आता काय करतं, घाताचा घात असला तर त्यांचा गुणाकार होतो. बरोबर. 4
के वजा 5. अजून आपण काहीच केलं नाही. आज तिथं आपण मांडणी चालली आपली. आणि खूप सोपं गणित आहे ते. फक्त तुम्हाला हे मांडते आला पाहिजे, घातांक व्यवस्थित कळायला पाहिजे. आता काय झालं बघा. आता काय झालंय, मला ही करणी काढायची आहे. म्हणजे काय करावं लागेल, मला वर्ग करावा लागेल दोन्ही बाजूचा. मी काय करतो, याचा वर्ग करतो, याचा वर्ग करतो. तुम्ही याचा वर्ग करतो म्हणजे वर्ग मांडून टाकायचा आहे. मांडायचं काहीच नाही. ते 4चा घातांक 6 आहे ना, याचा वर्ग करायचा ना, तेवढा मांडून. आणि याचा वर्ग केला तर हे करणी निघून जाईल, खाली फक्त असं राहील. बरोबर. आता काय झालं बघा, घाताचा घात असल्यावर आपण घाताचा गुणाकार करतो. 4चा 12, 4 के 5. आता थोडं नीट लक्षात घ्या, मी 4 का मांडले असतील तुमच्या लक्षात आलं. जर पाया सारखा असेल आणि ती राशी बरोबर आहे, याचा अर्थ घात सुद्धा सारखा आहे. लक्षात येते, घात सुद्धा काय सारखा आहे, तेव्हा ते सारखा होईल. याचा अर्थ काय, जर हे 4 आणि 4 सारखेच आहेत तर याचा अर्थ हे आणि हे सुद्धा सारखेच आहे. म्हणजे काय, के वजा 5 बरोबर 12 हे सुद्धा सारखंच आहे. तर आपल्याला के काढायचा, वजा हे 5 इकडे घ्या, अधिक 12 अधिक 5 किती आले, के बरोबर 17. ओके. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. एकदम सोपा आहे, सांगतोय तुम्हाला. फक्त वर्तुळाचं क्षेत्रफळ करा, याचं क्षेत्रफळ काढा. यातून जर वजा केलं तर त्याचे 4 भाग तुम्हाला भेटतील. त्याचे 3 भाग वजा करायचे, 1 भाग ठेवायचा फक्त. ओके, सोपा आहे, सराव करून घ्या. आता पहा, हे खूप सोपा प्रश्न आहे, पण थोडस समजायला तुम्हाला थोडीशी अडचण येते. घन आहे त्यांचा. आता घन पूर्ण घन संख्या आहेत. घन म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला दोनदा गुणणे. बरोबर. म्हणजे समजा 5ला 5 ने कितीदा गुणायचंय, दोनदा गुणायचं. बरोबर. मग आता हे किती जाईल, 125. आता याच्यात गोंधळ काय, पॉईंट आहेत. म्हणजे हा पॉईंटचा आहे. आता पहिले नीट समजून घ्या, घन ज्या ज्या वेळेस आपण करतो तो पॉईंट दोन 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 संख्येने, म्हणजे टोटल 6 संख्येने सरकतो. पॉईंटचा एक पॉईंट मध्ये जर करायचा असेल तर. म्हणजे काय, हे बघा इथं मी याचं करून दाखवतो तुम्हाला, मग तुमच्या आपाप लक्षात येईल. 5 5 25 25. मग आता म्हणजे काय, जर मला हवा बघा 5 गुणिले 5 गुणिले 5, मी एवढे एक समजून देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल किती आलं, 125. पण हेच मला जर पॉईंट 5चा घन काढायचा असेल, हा 5चा घन आहे, किती आला, 125. मी पॉईंट 5चा घन काढतो, मग तुमच्या लक्षात येईल किती होईल. काय होईल, 125 तर आहेत. बरोबर. आता बघा, पॉईंट 5 गुणिले पॉईंट 5, हा किती आला, 25 येईल ना. पॉईंट 25 आता गुणिले परत पॉईंट 5, 125 म्हणजे पॉईंट 3. बरोबर. असं म्हणजे काय, जर तुम्हाला एक पॉईंट सरकवायचा असेल तर 3-3च्या टप्प्यात पॉईंट सरकतात. म्हणजे काय, थोडं समजून घ्या मी काय म्हणतो. पॉईंट 5 आता मी इथं लिहितो, मग आपोआपच तुम्हाला हे गणित लक्षात येऊन जाईल. मी याची पद्धत लिहून देतो तुमच्या, म्हणजे लक्षात येईल कसं कसं चाललंय. हे बघा, मी पॉईंट 5 गुणिले पॉईंट 5 गुणिले पॉईंट 5 याचं येतंय पॉईंट 125 म्हणजे 0. म्हणजे काय, 0.5 चा घन येतो हा. पण मी इकडे लिहितो तुमच्या लक्षात येईल. 5 चा घन आला 125, 0.5 चा घन आला 0.125. पण आता मी जर म्हणलं 0.05 चा घन किती येईल, तर सांगा आता किती येईल. तर किती यायला पाहिजे, 0.000125. दोन हे बघा, एक घर म्हणजे 3दा केल्यामुळे 3दा पॉईंट, दोनदा म्हणजे 3दा काढले 3 2 6, 3 असं तर 3 3 9. मग आता तुम्ही पॉईंट बघायचा किती नंतर पॉईंट सुटला. आता साधं बघा, आता बघा हे बघा, 1 2 3 4 5 6 बरोबर आहे, म्हणजे हा पूर्णच आहे. पण आता वजा आहे, वजा चिन्ह समजून घ्या. ज्या ज्या वेळेस घनात वजा आला का नाही, ती संख्या वजा असते. धन असेल तर धनच असते. त्याच्यामुळे बाकीचं काही हे नाही. फक्त प्रॉब्लेम कुठं आलाय, कोणती संख्या पॉईंट. आता तुम्ही म्हणता मग इथं बी आपण असं देऊ का, तर हा कोणाचा घन आहे पहिल्यांदा ते बघा. हा कोणाचा घन आहे, हा कोणाचा घन आहे, तुमच्या लक्षात आलं का. पॉईंट सोडून आता तुम्ही म्हणता इथं तर 6 नाही, पण आपण 6 असे वाढू शकतो. इथं 6 आपण असे करू शकतो. बरोबर, इथं बी करता येतील. पण मग इथं पॉईंट मध्ये थोडासा गोंधळ आहे. हे नाही, बाकीचे सगळे तिन्ही आहेत. आता हा प्रश्नच म्हणजे पर्याय शेट करताना चुकीचे शेट झाले, त्याच्यात 3 उत्तर आहेत. बरोबर, म्हणजे चूक पर्याय सेट करताना चुकलाय ते. बरोबर. चला आता हे बघा, मला वाटतंय
सोपा आहे, अपूर्णांकाचे फक्त त्याच्यात खूप काय असं सोडण्याजोगं काही नाहीये. हे सगळे आपण याची सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्या कितीने मोठी आहे, तुम्हाला फक्त आता याचा भागाकार करा किंवा मग अपूर्णांकाची तुलना करा आणि तुलना करून सगळ्यात लहान सगळ्यात मोठी संख्या शोधा आणि ती पटीत करा. ओके, आता एवढं एक उदाहरण समजून देतो तुम्हाला आणि मग टाइम आपला संपतच आलाय तरी सांगू. दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण काटकोनात दुभागले पाहिजे. काटकोन चौकोन म्हणजे आयत, हा चौरस समभुज चौकोन समचतुर्भुज पतंगाकृती यांच्या आकृत्या थोड्याशा डोक्यात असल्या पाहिजे तर हा प्रश्न सुटेल. हा आयत आहे, हा चौरस आहे, हा समभुज चौकोन बरोबर, हा समांतरभुज चौकोन पतंग असा आहे. काय म्हणते बघा इथं दोन चार शब्द खूप महत्वाचे, दोन तीन. कर्ण पण एक काटकोनात दुभागला म्हणजे काटकोनात छेदणं आणि दुभागणं वेगळं आहे. काटकोनात झाले पाहिजे दोन तुकडे सगळेच झाले पाहिजे, म्हणजे कसे दोन भाग बी झाले पाहिजे सारखेच आणि त्यांच्यात काटकोन बी झाला पाहिजे. आयतामध्ये काय होतं पहिल्यांदा समजून घ्या. आयतामध्ये ना फक्त दुभागतात, काटकोन होत नाही. लक्षात येईल तुमच्या आयतामध्ये. आयतामध्ये काय होतंय, कर्ण परस्परांना दुभागतात, दोन भाग करतात पण त्यांच्यात काटकोन होत नाही, मग हे नको. चौरसामध्ये मात्र काटकोन बी होतो आणि दुभागतात बी, हे उत्तर आहे आपलं. बर, पतंगामध्ये कसं असू शकतं बघा ना तुम्ही, हा कर्ण किती मोठा आहे, हा कर्ण किती छोटा आहे, म्हणजे हे तर असंच नाही. हा, आता काय करायचंय, जिथं जिथं तुम्हाला ई दिसतंय ते पर्याय डायरेक्ट काढून टाका आणि ए दिसतंय ते सगळे पर्याय काढून टाका. ए आणि ई समजा हे मध्ये येत नसतं तरी चालत राहू द्या, काहीच अडचण नाही. बी जिथं जिथं आहे, कुठं कुठं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, पण इथं ये म्हणजे हा नको, इथं बी आहे, बरं इथं ई आहे म्हणजे हा नको, इथं ई आहे म्हणजे हा नको, राहायला कोणता बी, असंही करू शकता तुम्ही. म्हणजे खूप असं माहितीच असलं पाहिजे अशातला काही भाग नाही. बरोबर, चला आता मला वाटतंय की जे दोन तीन प्रश्न आहेत ते तुम्ही घ्या सोडायला, आता खूप वेळ झाला. बरोबर, झालेल्यामध्ये आता हे दोन चार प्रश्न तुम्ही सोडवा आणि पुढील तासात मग आपण याचं काही एक्सप्लेनेशन करू. बुद्धिमत्तेच्या तासात थोडंसं 5-10 मिनिटाचं एक्सप्लेनेशन होईल. चला, बाकी काही शंका आहे का? ओपन करते, शंका विचारू शकतो. आहे काही शंका कोणाची? शंकाच नाही. ओके ओके, आता जे बाकीचे जे काही प्रश्न राहिले ते मात्र तुम्ही सोडवा. हो हो ओके ओके, चालेल. हो.